हाय फ्रेंड्स, कसे आहात? आय होप मित्रांनो तुम्ही आनंदात असाल. मित्रांनो, आज आपण घेत आहोत स्टँडर्ड 7 सब्जेक्ट जनरल सायन्स, चॅप्टर नंबर 7 मोशन, फोर्स अँड वर्क. दिस इज द सेकंड व्हिडिओ फॉर दिस चॅप्टर. फर्स्ट व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिली, त्यावरून तुम्ही पाहू शकतात. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, सुरू करूया आजचा हा सेकंड व्हिडिओ. चॅप्टर नंबर 7 मोशन, फोर्स अँड वर्क. मित्रांनो, याआधी आपण या चॅप्टरचा एक व्हिडिओ पाहिला आहे. आपण आज सेकंड व्हिडिओ घेत आहोत. आता नेमकं फर्स्ट व्हिडिओमध्ये आपण ते काय पाहिलं ते आपण बघूया. जर तुम्ही तो पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्यावरून तुम्ही तो पाहू शकतात. आपण शिकलो व्हॉट इज मीन्ड बाय मोशन. मोशन म्हणजे आपण का शिकलो, त्याप्रमाणे सर्वात महत्त्वाचं, अतिशय सोप्या भाषेत तुमच्या लक्षात असेल, डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट म्हणजे नेमकं काय. डिस्टन्स म्हणजे नेमकं काय ते आपण बघितलं. The length of the route actually traversed by the moving body irrespective of the direction is called distance, and distance is a scalar quantity. हे सुद्धा आपण शिकलो आहोत. त्याचप्रमाणे मित्रांनो, व्हेलॉसिटी म्हणजे डिस्प्लेसमेंट म्हणजे काय तर ते पण आपण पाहिलं. द मिनिमम डिस्टन्स ट्रॅव्हल्स बाय अ मुव्हिंग बॉडी इन वन डायरेक्शन फ्रॉम ओरिजिनल पॉईंट टू द फायनल पॉईंट इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट. हे सुद्धा पाहिलं. मित्रांनो, डिस्प्लेसमेंट म्हणजे डिस्टन्स असतं, परंतु डिस्प्लेसमेंट इज नथिंग बट डिस्टन्स. ओके, शॉर्टेस्ट पॉसिबल डिस्टन्स इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट. आपल्याला इझी भाषेमध्ये हे सांगता येईल. हे पण आपण त्या दिवशी शिकलो आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, आपण पुढे पाहिलं होतं स्पीड अँड व्हेलॉसिटीमध्ये नेमका फरक काय. तुम्हाला माहिती आहे, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम अँड व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. हे आपण त्या दिवशी शिकलो. मित्रांनो, आपण सुरू करूया. याच्याशीच रिलेटेड टॉपिक जो आहे तो पुढचा, थोडक्यात ती ॲक्टिव्हिटी आहे ती आपण आज पूर्ण करणार आहोत. बघूया मित्रांनो, सेकंड व्हिडिओ आपला सुरू करूया. नेमकं आपल्याला काय करायला सांगितलं आहे. ओके, लेट्स फाइंड द युनिट. फाइंड करायचं, त्यासाठी आपल्याला टास्क दिलेला आहे. स्पीड, व्हेलॉसिटी, राईट द फॉर्म्युला. स्पीडचा फॉर्म्युला विचारला आहे, व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला विचारला आहे. राईट द युनिट्स ऑफ द क्वांटिटीज. डिस्टन्सचं, टाईमचं युनिट, डिस्प्लेसमेंटचं युनिट आणि टाईमचं युनिट आपल्याला विचारलेलं आहे. Insert the units instead of quantities in the formulae. You will get the unit of speed and velocity. म्हणजे मित्रांनो, आपलं असं थोडक्यात असं म्हटलं आहे, हा जर तुम्ही टेबल भरला तर तुम्ही स्पीड आणि व्हेलॉसिटीचा जे युनिट आहे ते तुम्ही काढू शकतात. मित्रांनो, इथे तुम्हाला कळणार नाही, आपण वहीमध्ये बघूया. हाच टेबल आपण तुम्हाला मी करून दाखवतोय, नीट लक्ष द्या. ओके, राईट द फॉर्म्युला. स्पीड is equal to, so speed is equal to distance upon time. मित्रांनो, आपण बघितलं डिस्टन्स इथे लिहावं लागतं आपल्याला आणि डिवायडेड बाय टाईम. डिस्टन्स किती कव्हर केलं आहे ते आणि त्यासाठी लागणारा वेळ. थोडक्यात या पद्धतीने आपण हा फॉर्म्युला लिहितो. बघा, तुम्ही असं त्या टेबलमध्ये लिहू शकतात. व्हेलॉसिटी काय फरक आहे, डिस्टन्सच्या ऐवजी आपल्या इथे आहे डिस्प्लेसमेंट. ओके, डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम हे त्याचं फॉर्म्युला आहे. हे तुमचं लिहून झालं असेल. ओके, राईट द युनिट्स ऑफ द क्वांटिटीज. आता काही क्वांटिटीज थोडक्यात या रिलेटेड क्वांटिटी दिल्या आहेत, यांचं युनिट आपल्याला विचारले आणि त्यावरून आपण स्पीडचं युनिट आणि व्हेलॉसिटीचं युनिट काढणार आहोत. ओके, डिस्टन्स आहे मित्रांनो, आपण मोजतो मीटरमध्ये, त्यामुळे इथे लिहिणार मीटर. साईन लिहूया फक्त, मीटर पूर्ण लिहिण्याची गरज नाही. डिस्टन्स मेजर्ड इन मीटर, सो युनिट्स ऑफ डिस्टन्स इज इक्वल टू एम मीटर. ओके, डिस्टन्स टाईमचं युनिट माहिती आपण सेकंडमध्ये घेतो, त्यामुळे इथे लिहिणार एस. मित्रांनो, हे कळालं आहे. डिस्टन्सचं युनिट हे लक्षात घ्या, इथे युनिट लिहितो आहे मी. ओके, डिस्टन्स मोजतो एममध्ये, त्यामुळे एम. मीटर, टाईम मोजतो आपण सेकंदामध्ये, त्यामुळे एस. डिस्प्लेसमेंट इज ऑल्सो, युनिट ऑफ डिस्प्लेसमेंट इज ऑल्सो एम, मीन्स मीटर. अँड टाईम इज ऑल्सो, युनिट ऑफ टाईम इज ऑल्सो एस. म्हणजे मित्रांनो, हे कळालं असेल तुम्हाला. द युनिट्स ऑफ स्पीड ऑर व्हेलॉसिटी आता आपल्याला काढायचं आहे. तर याचं स्पीडचं युनिट काय आणि व्हेलॉसिटीचं युनिट काय ते आता मित्रांनो हे तुम्हाला पुढेही लक्षात ठेवायचं आहे की युनिट्स आपल्याला काढायचे आहेत. आपल्याला माहिती 7 क्वांटिटी जे आहेत त्या सगळ्या एकमेकांशी रिलेटेड आहेत, त्यामुळे आपल्याला त्यांचे युनिटसुद्धा आपल्याला सर्च करता येतात. आता स्पीड बघा, आता स्पीडचं युनिट मी काढतो आहे. आता स्पीडचा फॉर्म्युला लिहिणार. स्पीड इज इक्वल टू आपण लिहिलं डिस्टन्स अपॉन टाईम. ओके, आता या फॉर्म्युल्याचं युनिट लिहिणार. डिस्टन्सचं युनिट एम, टाईमचं युनिट सेकंड. सो युनिट ऑफ स्पीड इज इक्वल टू मीटर पर सेकंड. इथे लिहिता येईल आपल्याला युनिट ऑफ स्पीड काय असणार याचं, मीटर भागिले ना, डिवायडेड बाय ना, मीटर डिवायडेड बाय एस. मग त्याला आपण काय म्हणतो, मीटर असं स्लॅश देतो, याला म्हणतो आपण मीटर पर सेकंड. ओके,
unit of speed is equal to meter per second. Similarly, we can find unit of velocity. Okay, velocity is equal to, we know, displacement upon time. Displacement, MENT, okay, divided by time. Again, write the unit of displacement. It is also meter and time is also second. So unit of velocity is equal to again meter per second. इथे लिहू शकणार आपण unit of velocity is equal to meter per second. आता मित्रांनो हे लक्षात घ्या, स्पीडचं युनिट सुद्धा मीटर पर सेकंद आहे आणि वेलॉसिटीचं युनिट सुद्धा मीटर पर सेकंद आहे. हे कसं काढलं तर त्याच्या फॉर्म्युल्यावरनं काढलं. फॉर्म्युला डिस्टन्स अपॉन टाईम होता, डिस्टन्सचं युनिट तिथे लिहिलं, टाईमचा फॉर्म्युला त्याच्या खाली लिहिला, त्याचं युनिट खाली लिहिलं, म्हणजेच मीटर पर सेकंद. अशा पद्धतीने आपल्याला युनिट जे ते तयार करता आले. चला वळूया मित्र आपल्या पुस्तकाकडे. ओके मित्रांनो, तुम्हाला हे कळालं आहे, युनिट ऑफ स्पीड ऑर वेलॉसिटी इज इक्वल टू मीटर पर सेकंद, जे मी तुम्हाला आता समजावून सांगितलं. ओके मित्रांनो, पुढे बघूया. लेट अस नाउ यूज द अबव फॉर्म्युले टू फाइंड द रणजित's velocity and speed when he goes to the school as shown in figure 7.2. मित्रांनो, ते 7.2 फिगर जी ती आपण बघितली होती. आपल्याला काय विचारलं आता मित्रांनो, हे लक्षात घ्या, आपल्याला कॅल्क्युलेटचा करायला सांगितलं आहे. वेलॉसिटी आणि स्पीड हा आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितला आहे. रणजितने, म्हणजे तो बंदा रणजित म्हणजे कोणता, तर आपण 7.2 मध्ये ती फिगर बघितली, तुम्हाला दाखवतो. तो रणजित जो आहे हा बघूया, इथे आपण शिकलो होतो. ओके, रणजित हाऊस इज ॲट प्लेस, आठवत असेल तुम्हाला. ओके, तर मित्रांनो रणजितने ॲक्च्युली डिस्टन्स काय कवर केले बघा, ते आपण पुन्हा बघूया. AB, BC आणि CD असा तो गेला होता. AB 500 मीटर प्लस 700 मीटर आणि पुन्हा CD जे आहे ते 300 मीटर, अशा पद्धतीने तो गेला होता. मग तो आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागेल, तो त्यांची आपल्याला ॲडिशन करावी लागेल. आणि तिथे टायमिंग पण दिला आहे बघा मित्रांनो. A to B येण्यासाठी त्याला 8 मिनिट लागले, नंतर पुढे 11 मिनिट लागले आणि पुढे इथे दिलं आहे ते त्या पद्धतीने बघूया काय दिलं ते 6 मिनिट्स लागले. ओके, त्यानुसार आपण आधी डिस्टन्स केलं, डिस्टन्सची बेरीज करूया, नंतर मिनिट जे आहेत ते काढूया. ओके, चला मित्रांनो, आपण आता स्पीड आणि वेलॉसिटी काढूया. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय टाईम, वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट, म्हणजे डिस्प्लेसमेंट हे असणार आहे नाही का, त्यावेळेस डिस्प्लेसमेंट आपण हे घेणार, ते आताच बघून ठेवा, ते आहे 1000 मीटर. ओके, पुन्हा आकृती पाहण्याची आपल्याला गरज नाही. ओके, चला मित्रांनो काढूया. The actual distance traveled by Ranjit from home to the school is equal to AB plus BC plus CD. ते डिस्टन्स आपण पाहिले होते 500, 700 आणि 300, मीन्स 1500 मीटर, 1500 मीटर डिस्टन्स ते त्याचं घरापासून होतं, त्यामुळे ते झालं. आता आपण टाईमही बघावं लागेल. सो टोटल टाईम फ्रॉम होम टू स्कूल तो गेला होता A to B 8 मिनिट्स लागले 500 मीटर जाण्यासाठी, नंतर B to C 11 मिनिट लागले होते आणि नंतर शेवटचं डिस्टन्स जे होतं C to D त्याला 6 मिनिट लागले होते, म्हणजे 8 आणि 11 19 आणि 6 25, सो 25 मिनिट्स त्याला लागले होते. मित्रांनो, आपण डिस्टन्सही काढून झालं आहे आणि मिनिट्स टाईमसुद्धा काढून झाला आहे. आपण सूत्रामध्ये लिहूया. इथे तुम्हाला दिसतंय बघा, आधी वेलॉसिटी काढलेली, वेलॉसिटी काढूया. वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टोटल टाईम. मित्रांनो, वेलॉसिटी म्हणजे नेमकी ती सरळ रेषा होती, हे डिस्टन्स नाही, हे डिस्टन्स वेलॉसिटी डिस्प्लेसमेंट नव्हतं. आधी आपण डिस्प्लेसमेंट काढणार आहोत, त्यामुळे डिस्प्लेसमेंट म्हणजे ती स्ट्रेट लाईन होती. पुन्हा एकदा दाखवतो, डिस्प्लेसमेंट जी होती ही स्ट्रेट लाईन होती, ही स्ट्रेट लाईन म्हणजे डिस्प्लेसमेंट. शॉर्टेज डिस्टन्स म्हणजे 1000 मीटर ते होतं. ओके मित्रांनो, ते बघूया आता. मग आता आपण वेलॉसिटी काढतो आहे, तर त्यानुसार काय येईल बघा. वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू टाकली 1000 मीटर, टोटल टाईम 25 मीटर. आता मित्रांनो, आपलं जे युनिट आहे ते मीटर होतं आणि सेकंद होतं टाईमचं. इथे दिलं आहे आपल्याला 25 मिनिट्स. ओके, तर सो दिस मिनिट्स कन्व्हर्टेड इन टू सेकंड. हे 25 मिनिट्स आपल्याला करावं लागतील कन्वर्ट सेकंदामध्ये. ते कसं येईल ते बघा, इकडे लिहितो. इथे बघा 1000 मीटर जो आहे तर आपल्या बरोबर आहे, त्यामुळे मी तो लिहिला 1000. ओके, बट हिअर 25 मिनिट्स आहेत. दिस मिनिट्स कन्वर्टेड इन टू सेकंड, सो मल्टिप्लाय बाय 60, सो वी गेट 25 into 60 सेकंड. मित्रांनो, हे तुम्हाला कळालं असेल कशा पद्धतीने आलं आहे. ओके, आता पुढची ही स्टेप कशी आली बघा. 25 4 जा 100, सो 40 मीन्स 40, तो इथे आला आहे, हा 40 आणि हा 25. इकडने हे 1000 गेल्यानंतर इथे 40 आले नाही का, हे 40 आलेले आहेत, त्यामुळे हा 40 लिहिला आणि हा 60 इथे लिहिला, म्हणजे 40/60 सेकंड्स. आता हे कन्वर्ट झाले कारण की आपण काय केलं 60ने मल्टिप्लाय केलं, त्यामुळे इथे 60 सेकंड्स आले. सो 40/60
व्हॉट वी शॅल गेट 0.66 मीटर पर सेकंड. हे तुमच्या लक्षात आलं असेल. सो रणजितचा जी व्हेलॉसिटी आहे ती असणार आहे 0.66 मीटर पर सेकंड. अशा पद्धतीने आपल्याला व्हेलॉसिटी जी ती काढता येते. सिम्पल आहे मित्रांनो. डिस्प्लेसमेंट घ्यायचं डिवायडेड बाय टोटल टाईम करायचा. समजा तो मिनिट्समध्ये असेल तर त्याला कन्वर्ट करू शकतो आपण सेकंदामध्ये. वी नो दॅट 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड. सो मल्टिप्लाइंग बाय 60 सेकंड्स. ओके मित्रांनो, पुढे जाऊया. आता आपण स्पीड काढूया. स्पीड कसा येईल तर स्पीड म्हणजे त्याने स्पीडमध्ये आपल्याला माहिती आहे डिस्टन्स असतं. त्याने जे डिस्टन्स ट्रॅव्हल केलं A to B, B to C, C to D, त्यांची सर्वांची बेरीज आपण केली होती. ती आली होती 1500 मीटर्स अँड हिअर 25 मिनिट्स. अगेन हिअर इथे पण पुन्हा मिनिट आहे, त्याला आपल्या सेकंड्समध्ये करावं लागेल. म्हणजे कसं येईल बघा, हा 1500 मीटरमध्ये आहे तो बरोबरच आहे, मात्र आपल्याला इथे याला सेकंड करायचं आहे. त्यामुळे इथे येणार 25 × 60. ओके. आणि मग पुढे जे आहे 60/60 आलेलं आहे ते कसं आलेलं असेल बघूया. 25 1 जा 25 6 जा 25 सक 150. सो हा 6 आणि 0 म्हणजे 60/60. 60 गेला म्हणजेच काय मिळाला 1 मीटर पर सेकंड. हे तुमच्या लक्षात आलं असेल. म्हणजे मित्रांनो आपण स्पीड पण काढला. स्पीड इज इक्वल टू 1 मीटर पर सेकंड. म्हणजेच थोडक्यात काय, 1 सेकंदात तो 1 मीटर जातो. हा त्याचा स्पीड झाला. ओके. रणजित डिड नॉट टेक द स्ट्रेट रूट ऑफ मिनिमम डिस्टन्स while गोइंग टू द स्कूल. therefore द मॅग्निट्यूड ऑफ his velocity अँड स्पीड केम आउट टू बी डिफरंट. आता मित्रांनो, आता व्हेलॉसिटी आणि स्पीड जो आहे हा डिफरंट का आला. अर्थातच डिस्टन्स जे आहे त्यांचं अंतर जे आहे त्याच्यामध्ये खूप फरक पडला. ते होतं 1500 मीटर, हे होतं 1000 मीटर. त्यामुळे ऑब्व्हियसली व्हेलॉसिटी आणि स्पीडमध्ये फरक पडला आहे. तेच आपल्याला इथे सांगितलं आहे. तो जो आहे तो डिफरंट आहे. ओके. रणजित ॲक्च्युली गॉन बाय स्ट्रेट लाईन रूट एडी देन द मॅग्निट्यूड ऑफ हिज व्हेलॉसिटी अँड स्पीड वुड हॅव बीन द सेम. सपोज तो सरळच गेला असता नाही का, तर त्याचा स्पीड आणि व्हेलॉसिटी जो आहे हा सारखा आला असता. हेच आपल्याला सांगितलं आहे. ओके मित्रांनो, पुढे बघूया. ॲव्हरेज व्हेलॉसिटी अँड इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. मित्रांनो याचा अर्थ काय, ॲव्हरेज मीन्स सरासरी नाही का. ॲव्हरेज आपण म्हणतो, सरासरी स्पीड काय किंवा सरासरी व्हेलॉसिटी काय आहे ते आपण बघतो. आणि इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी म्हणजे त्यावेळची, थोडक्यात आपण मराठीत आपल्याला म्हणता येईल त्यावेळेस विशिष्ट क्षणापुरती, तात्कालिक असं आपल्याला म्हणता येईल. तात्कालिक व्हेलॉसिटी असं आपल्याला त्याला म्हणता येईल. ओके. काय दिले बघूया. द व्हेलॉसिटी ऑफ ॲन ऑब्जेक्ट कॅन चेंज इवन व्हाईल इट इज मुव्हिंग अलॉंग अ स्ट्रेट लाईन. अर्थातच मित्रांनो, जरी एखाद्या ऑब्जेक्ट सरळ रेषेत जात असला तरी त्याची व्हेलॉसिटी जी आहे ती चेंज होत असते. कमी जास्ती ती होणारच आहे, ती होत असते. ओके. सपोज दॅट अ ट्रक इज कव्हरिंग अ डिस्टन्स फ्रॉम 40 किलोमीटर फ्रॉम A to D इन अ स्ट्रेट लाईन, दॅट इज इट्स डिस्प्लेसमेंट विल बी 40 किलोमीटर. एक ट्रक दिलेली इथे मित्रांनो बघा, आणि A पासून ती D पर्यंत जे डिस्टन्स आहे ते 40 किलोमीटर आहे. अर्थात हे स्ट्रेट लाईन आहे, त्यामुळे इट इज अ डिस्प्लेसमेंट. ओके. ॲक्च्युली डिस्प्लेसमेंट इज नथिंग बट डिस्टन्स. हे लक्षात ठेवा. दोन्ही सेमच असतात, फक्त ते स्ट्रेट लाईनमध्ये असेल तर आपण त्याला डिस्प्लेसमेंट म्हणतो. हे स्ट्रेट लाईनमध्ये, त्यामुळे A to D हे झालं त्याचं डिस्प्लेसमेंट. ओके. ते आहे 40 किलोमीटर. इफ इट रिक्वायर्स टुगेदर 1 hour फॉर दिस, इट्स ॲव्हरेज व्हेलॉसिटी 40 किलोमीटर पर आवर. बरोबर आहे. जर समजा 40 किलोमीटर जर समजा हे अंतर असेल तर ते 1 तास जर त्याला लागत असेल तर आपण आपल्याला माहिती व्हेलॉसिटी काढण्याचा फॉर्म्युला काय, डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम नाही का. डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. आता डिस्प्लेसमेंट समजा 40 आहे, टाईम लागतो आहे 1, सो 40 किलोमीटर पर आवर हे झालं त्याची व्हेलॉसिटी. ही झाली त्याची ॲव्हरेज व्हेलॉसिटी. हे लक्षात घ्या. ओके. ॲव्हरेज व्हेलॉसिटी काढली असेल मित्रांनो. ॲव्हरेज व्हेलॉसिटी कशी काढली आपण, डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. डिस्प्लेसमेंट आहे टोटल 40, 40 आणि त्यासाठी लागणारा वेळ होता 1 hour. सो 40 डिवायडेड बाय 1 मीन्स 40. सो 40 किलोमीटर पर आवर ही त्याची झाली ॲव्हरेज व्हेलॉसिटी. ॲव्हरेज व्हेलॉसिटी का, कारण की त्याचा स्पीड माहीत नाही नेमका तो कशा पद्धतीने गेला, परंतु A पासून D पर्यंत त्याला 1 तास लागला नाही का. त्यामुळे तो मध्ये कोणत्या याने गेला, स्पीडने व्हेलॉसिटी स्पीडने गेला ते काही घेणं देणं नाही. फक्त आपण पाहिलं इनिशियल पॉईंट टू रीच पॉईंट. डिस्टन्स इज 40 किलोमीटर, डिस्प्लेसमेंट इज 40 किलोमीटर. सो इट्स ॲव्हरेज व्हेलॉसिटी इज 40 किलोमीटर पर आवर. हे तुम्हाला कळालं असेल. ओके. हावेवर इफ द ट्रक्स ट्रॅव्हल्स 10 किलोमीटर डिस्टन्स इन 10 मिनिट्स. आता इथे बघा काय दिलं आहे. आता AB डिस्टन्स ट्रॅव्हल केलं 10 किलोमीटर त्याने ट्रॅव्हल केलं, त्यासाठी त्याला 10 मिनिट लागले. ओके. BC डिस्टन्स त्याने ट्रॅव्हल केलं हे
ते सुद्धा 10 किलोमीटर होतं, त्याला मात्र 20 मिनिट लागले. इथे 10 होते, इथे 20 मिनिट लागले. आणि CD जे डिस्टन्स आहे 20 किलोमीटर त्यासाठी लागले त्याला 30 मिनिट्स. देन व्हेलॉसिटी ऑफ द डिस्टन्स AB. आता इथे आपली व्हेलॉसिटी ऑफ डिस्टन्स AB काढलेली आहे. हा ABची व्हेलॉसिटी काढली आपण. ही पूर्ण काढली होती, ADची काढली होती, 40 किलोमीटर पर आवर आलं होतं, बरोबर आहे. आता ABची व्हेलॉसिटी त्यांनी काढली आहे. तर ABची व्हेलॉसिटी काढली म्हणजे डिस्प्लेसमेंट किती आहे 10 किलोमीटर. इथे लिहिणार 10. त्यासाठी त्याला वेळ किती लागला होता बघा, इथे दिलं आहे ABसाठी लागले होते 10 मिनिट्स. ओके, 10 मिनिट्स. ओके, 10 किलोमीटर 10 मिनटात. तर 60 किलोमीटर जे आहे ते 60 मिनटात होतील. मीन्स याचंसुद्धा काय आला मग ॲव्हरेज जो आहे तो किती येणार 60 किलोमीटर पर आवर ABचा. बघा मित्रांनो, ABची जी व्हेलॉसिटी A पासून Bची ती येणार 60 किलोमीटर पर आवर असं आपल्याला सांगता येईल. 60 किलोमीटर पर आवर हे आपल्याला सांगता येईल. ओके, त्याचप्रमाणे आपल्याला काय सांगितलं आहे बघा. नाव डिड्यूस द व्हेलॉसिटी ऑफ द डिस्टन्स BC अँड CD. BC आणि CDची आपल्याला व्हेलॉसिटी काढा सांगितली मित्रांनो. ते तुम्हाला सहज काढता येईल. मला वाटतं काढायची गरज आहे. ठीक आहे, BC आपण काढूया. व्हेलॉसिटी ऑफ फॉर अ डिस्टन्स BCची आपण व्हेलॉसिटी काढायची. समजा मी काढतो आहे बघा, व्हेलॉसिटी काढतो आहे BC. आता मित्रांनो BC जे आहे हे डिस्टन्स बघा तुम्ही. BC किती आहे 10 किलोमीटर. ओके, लिहून टाका 10 किलोमीटर. इथे येणार 10 किलोमीटर. त्यासाठी लागणारा टाईम जो आहे तो इथे दिलेला असेल कुठे बघा, BC इन 20 मिनिट्स. इथे दिलं आहे बघा, BC इन 20 मिनिट्स म्हणजे इथं 20. ओके मित्रांनो, याला आपल्याला कन्वर्ट करायचे 60 म्हणजे 3ने गुणावं लागेल. म्हणजे येणार 30/60. म्हणजेच काय, ही झाली याची व्हेलॉसिटी. 30/60 म्हणजे काय 60 वर 60 म्हणजे एक अवर झाला म्हणजे 30/1 नाही का. म्हणजेच याचा व्हेलॉसिटी जी आहे ती काय आली बघा, आपल्याला सांगता येईल. व्हेलॉसिटी ऑफ डिस्टन्स BC इज इक्वल टू 30 किलोमीटर पर आवर. 30 किलोमीटर पर आवर आपलं उत्तर आलं होतं. 30/60 आलं होतं नाही का. म्हणजेच काय, हे झाले आवर झाला, 1 तास झाला. म्हणजेच 30 किलोमीटर पर आवर. अशा पद्धतीने हे काढतात. हे काय परीक्षेला विचारणार नाही. त्याप्रमाणे तुम्हाला CD सुद्धा जो आहे तो काढता येईल. ओके, वी सी दॅट द व्हेलॉसिटी ऑफ ट्रक इज डिफरंट इन डिफरंट सेगमेंट्स ऑफ द रोड. आता इथे जर बघितलं तर याचं स्पीड प्रत्येक ठिकाणी व्हेलॉसिटी वेगवेगळी आहे. AB वेगळी आहे, BCला वेगळी आहे, CD वेगळी आहे. सो द ॲव्हरेज व्हेलॉसिटी फॉर द एंटायर रूट AD इज 40 किलोमीटर पर आवर. जर आपण ॲव्हरेज व्हेलॉसिटी पाहिली तर ती किती होती 40 किलोमीटर पर आवर. आता आपण इकडे काढली, ABची काढली होती 60 किलोमीटर पर आवर. त्याचप्रमाणे आपण BCची तुम्हाला काढून दाखवली, ती काढली 30 किलोमीटर पर आवर. अशा पद्धतीने या ज्या आहेत व्हेलॉसिट्या बदलत आहेत. मग ही जी व्हेलॉसिटी आहे आपल्याला सांगता येईल, व्हेलॉसिटी ॲट अ पर्टिक्युलर मोमेंट ऑफ अ टाइम इज कॉल्ड इंस्टंटेनियस व्हेलॉसिटी. द इंस्टंटेनियस व्हेलॉसिटी कॅन बी डिफरंट ॲट डिफरंट टाइम्स. मित्रांनो हाच फरक आहे. तुमच्या पुन्हा लक्षात आणून देतो बघा, नेमका फरक काय तर A पासून D पर्यंत जे आपण व्हेलॉसिटी काढली ती झाली ॲव्हरेज व्हेलॉसिटी. आणि A पासून B पर्यंत काढली, B पासून C पर्यंत काढली आणि C पासून D पर्यंत काढली ती असणार आहे इंस्टंटेनियस व्हेलॉसिटी. हा यांच्यामधला फरक आहे, हे तुम्हाला कळालं असेल. ओके मित्रांनो, आपण जाऊया पुढे. ॲक्सिलरेशन. ओके मित्रांनो, ॲक्सिलरेशन शब्द तुम्ही ऐकलेला असेल. समजा ॲक्सिलरेशन ऐकलं नसेल पण ॲक्सिलरेटर तर नक्कीच ऐकलेलं असेल. मित्रांनो बाईक चालवताना किंवा स्कूटी वगैरे चालवताना तुम्ही ॲक्सिलेटर हा शब्द ऐकला आहे. ॲक्सिलेटर वाढवा, ॲक्सिलेटर कमी करा. ज्यावेळेस आपण ॲक्सिलेटर वाढवतो त्यावेळेस गाडी जी ती पळू लागते, तिचा वेग जो आहे तो वाढतो. आणि ॲक्सिलेटर आपण जर कमी केलं तर गाडी जी आहे तिचा स्पीड कमी होतो. ज्यावेळेस आपल्याला ब्रेक मारतो त्यावेळेस आपण ॲक्सिलेटरसुद्धा काय करतो, कमी करतो. त्यावरूनच हा शब्द आलेला आहे ॲक्सिलरेशन. ओके मित्रांनो, हे झालं टू व्हीलरचं किंवा स्कूटी जी गाडी तुम्ही चालवत असाल. ॲक्च्युली तुम्ही छोटे आहात परंतु बाजूला तर नक्की बसल्यासारखे 4 व्हीलर असेल तर त्याचं ॲक्सिलेटर जे ते बघा पायामध्ये असतं. ज्यावेळेस ते प्रेस केलं जातं त्यावेळेस गाडी जी ती पळू लागते. म्हणजेच काय, वेगामध्ये थोडक्यात बदल झालेला आपल्याला दिसतो नाही का. ज्यावेळेस तुम्ही ॲक्सिलेटर ताणता किंवा 4 व्हीलर ट्रक बस वगैरे जे असेल तर ॲक्सिलेटरवरती पाय ठेवतात, प्रेस करतात. म्हणजेच काय करतात, ते गाडीचा वेग वाढवतात, म्हणजेच वेगात बदल करतात. हे आपल्याला शिकायचं आहे. त्यालाच आपण थोडक्यात म्हणतो ॲक्सिलरेशन. ओके बघूया. इन द प्रिव्हियस एक्झाम्पल द ट्रक कवर्ड द डिस्टन्स AB ॲट द व्हेलॉसिटी ऑफ 60 किलोमीटर पर आवर. त्याचप्रमाणे BC ॲट 30 किलोमीटर पर आवर अँड CD ॲट 40 किलोमीटर पर आवर.
बरोबर आहे. AB BC आणि CD आपण काढलं होतं, 60 आणि 30 काढलं होतं, CD 40 km/h इथं. इट मीन्स आपल्याला म्हणता येईल, इट मीन्स दॅट द व्हेलॉसिटी ऑफ द डिस्टन्स CD इज ग्रेटर दॅन द व्हेलॉसिटी ऑफ डिस्टन्स BC. अर्थातच काय झालं आहे, CD पेक्षा BCची व्हेलॉसिटी जी आहे ती आपल्याला जास्त दिसते आहे, हे याच्यावरनं कळतं. ओके. From the number of seconds required for this change in velocity to take place, the change in the velocity per second can be deduced. This is called acceleration. मित्रांनो, यालाच आपण ॲक्सिलरेशन म्हणतो, नाही का. वेगामध्ये झालेला बदल, व्हेलॉसिटीमध्ये झालेला चेंज, तेच म्हणजे ॲक्सिलरेशन. तुम्ही फक्त एवढं फॉर्म्युला लक्षात ठेवा, ॲक्सिलरेशन इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाईम. टाईम टेकन इन चेंज, काही गरज नाही, तुम्ही एवढं जरी लिहिलं तरी चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाईम. ॲक्सिलरेशन इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाईम. मित्रांनो, चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजे काही खूप वेगळं नाही आहे. सपोज आपण व्ही जी आहे, व्ही म्हणूया, त्याची व्हेलॉसिटी समजा जास्तीची व्हेलॉसिटी जी आहे ती मानूया, आणि यू म्हणजे सुरुवातीची व्हेलॉसिटी. ही फायनल व्हेलॉसिटी मानली, ही त्याची सुरुवातीची व्हेलॉसिटी मानली. तर याच्यामधला डिफरन्स म्हणजेच थोडक्यात काय, तर आपल्याला सांगता येईल चेंज इन व्हेलॉसिटी. हे लक्षात घ्या. म्हणजेच काय, velocity is equal to acceleration is equal to acceleration. Okay, acceleration is equal to v minus u upon t. v म्हणजे काय, तर त्याची जी फायनल व्हेलॉसिटी असेल किंवा जास्तीची व्हेलॉसिटी. u म्हणजे काय, जी सुरुवातीची व्हेलॉसिटी असेल ती, त्यांचा फरक अपॉन टी, म्हणजेच थोडक्यात काय, ॲक्सिलरेशन. म्हणजेच मित्रांनो, ॲक्सेलरेशन इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी टाईम टेकन फॉर चेंज. म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाईम. ॲक्सेलरेशन तुम्ही एवढं लक्षात ठेवलं तरीही चालेल. ओके, पुढे बघूया काय दिलं आहे. यू नो दॅट द ट्रक ड्रायव्हर इन्क्रीज ऑर डिक्रीज द व्हेलॉसिटी ऑफ द ट्रक बाय मीन्स ऑफ द ॲक्सेलरेटर. तेच आपल्याला सांगितलेलं आहे मित्रांनो. यू माईट हॅव सीन अ टॉय कार दॅट टू रन्स ऑन अ clockwork spring. When it is released to the flat floor, after winding up the spring, it goes in the straight line. However, when the hit on the one side, it changes direction and keeps going. मित्रांनो, थोडक्यात आपल्याला काय सांगितलं बघा, की हा वेगातील बदल जो आहे किंवा चेंज इन व्हेलॉसिटी आहे, ही नेमकी कशी होते. आता बरीचशी उदाहरणं आपल्याला इथे दिली, ते आपण एक एक बघूया. खेड्यातली कार असेल, तिला आपण चावी भरतो नाही का, ज्यावेळेस चावी भरतो त्यावेळेस ती फास्ट जाते. जशी चावी सैल होते तशी ती जी आहे तिचा वेग जो आहे तो कमी होऊ लागतो, बरोबर की नाही. त्याचप्रमाणे आपल्याला दुसरे उदाहरणं दिले, फुटबॉलचं उदाहरण दिले बघा मित्रांनो. तुमच्याकडे एखाद्याने फुटबॉल टोलवला पायाने, तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही काय करता, तुम्ही त्या फुटबॉलला विरुद्ध दिशेने मारतात. म्हणजेच काय करतात, त्याची जी व्हेलॉसिटी होती त्या फुटबॉल येण्याची, तुम्ही मारल्यानंतर त्याची व्हेलॉसिटी जी ती चेंज झाली, त्याचा वेगामध्ये बदल झाला, तिथे ॲक्सेलरेशन तयार झालं. हेच कशाला, क्रिकेट खेळताना बघा, जो बॉलर असतो तो वेगळ्या व्हेलॉसिटीने बॉल टाकतो बॅट्समनकडे. बॅट्समन जो आहे तो जोराने तो त्याला बॅटिंग करतो किंवा फटका मारतो, आणि त्या बॉलची सुद्धा व्हेलॉसिटी जी चेंज होते. म्हणजेच काय, त्याने टाकलेला बॉलची व्हेलॉसिटी आणि मारल्यानंतर समजा हळू मारला असेल तर तो बॉल हळू जाणार, म्हणजे व्हेलॉसिटी कमी होणार. समजा जोरात मारला त्यापेक्षा त्याची व्हेलॉसिटी ती वाढणार. म्हणजे थोडक्यात काय, व्हेलॉसिटी अशा पद्धतीने चेंज होते. मग नेमकं ही चेंज कशामुळे होते, दॅट इज इम्पॉर्टंट. आता ही नेमकी कशामुळे चेंज झाली आहे. अँड when its direction changes, the velocity of the ball change. That is to say, an acceleration take place. म्हणजे थोडक्यात काय, डायरेक्शन चेंज झाली, त्याची व्हेलॉसिटी चेंज झाली, तर हे आपण म्हणतो त्यामध्ये ॲक्सेलरेशन जे ते आलेलं आहे. ओके, द इंटरॅक्शन दॅट ब्रिंग अबाउट द ॲक्सेलरेशन इज कॉल्ड फोर्स. मग हे नेमकं कशामुळे होतं. बॉलरने बॉल टाकला, बॅट्समनने मारला, त्यामुळे त्याची व्हेलॉसिटी चेंज झाली, म्हणजेच ॲक्सेलरेशन त्याच्यामध्ये आलं. मग हे नेमकं कशामुळे झालं, तर हे झालं आहे त्यामध्ये असलेला इंटरॅक्शन फोर्स, आपल्याला असं म्हणता येईल नाही का. त्याच्यामध्ये फोर्स अप्लाय केला गेला, त्यामुळे त्या फोर्समुळे ॲक्सेलरेशन जे ते घडून येतं. सो फोर्स ॲक्ट्स ऑन ए बॉडी, त्यामुळेच जे आहे ॲक्सेलरेशन ते घडून येतं. त्यामध्ये सुद्धा महत्त्वाचा घटक म्हणजे तो काय असतो, फोर्स. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. ओके मित्रांनो, पुढे बघूया. आता युनिट्स ऑफ ॲक्सेलरेशन इज मीटर पर सेकंड स्क्वेअर. मित्रांनो, युनिट जे आहे ॲक्सेलरेशनचं ते मीटर पर सेकंड स्क्वेअर, हे तुम्ही लक्षात ठेवा. आता मित्रांनो, इथे आपल्याला विचारलं आहे ते व्हेरीफाय दिस. हे व्हेरीफाय करायचे ॲक्सेलरेशनचे युनिट तुम्ही कसं काढलं. आता मित्रांनो, ते अतिशय सोपं आहे बघा. ॲक्सेलरेशन आपण लिहूया, ॲक्सेलरेशन इज इक्वल टू वाय. याचे
फॉर्म्युला काय, चेंज इन वेलॉसिटी ना, इथे लिहितो मी फक्त चेंज, हे समजून घ्या, चेंज इन वेलॉसिटी, हा वेलॉसिटी समजा, चेंज इन वेलॉसिटी किंवा फक्त वेलॉसिटी लिहितो, समजून घ्या जरा. ॲक्सिलरेशन आपल्याला हे काढायचं, हे नेमकं कसं आलं आहे, मीटर पर सेकंड स्क्वेअर कसं आलं ते विचारलं आहे. ए इज इक्वल टू, हे लक्षात घ्या, चेंज इन वेलॉसिटी हा आहे वेलॉसिटीचा व्ही आणि डिवायडेड बाय टाईम ना, म्हणजे एस. आता मित्रांनो आपण हा व्हेलॉसिटी लक्षात ठेवा, व्हेलॉसिटीची युनिट तुम्ही शिकलात, आत्ताच आपण काढलं ते होतं मीटर पर सेकंड होतं, आत्ताच आपण काढलं, याच व्हिडिओमध्ये काढलं आहे मीटर पर सेकंड, आणि हा सेकंड पुन्हा आहेच, म्हणजे खाली आला एस, म्हणजे 2 एस झाले, म्हणजेच काय आला, मीटर पर सेकंड स्क्वेअर. व्हेरीफाय. अशा पद्धतीने युनिट्स ऑफ ॲक्सेलरेशन जे आहे ते सुद्धा आपण काढलं. बघा पुन्हा इथे लिहितो, बघा वेगळ्या पेनने लिहितो, त्याच्यामुळे तुम्हाला कळेल ते. ओके, बघा मित्रांनो, ए इज इक्वल टू, हा ए आहे ॲक्सेलरेशन, याचा फॉर्म्युला चेंज इन वेलॉसिटी व्ही अपॉन एस. आता व्ही म्हणजे काय, याचं युनिट काय, मीटर पर सेकंड, आणि सेकंडचं सेकंड. आता इथे एम बाय एस म्हणजे मीटर अपॉन एस 2 एस झाले, म्हणजेच काय आला, मीटर स्लॅश एस स्क्वेअर, मीटर पर सेकंड स्क्वेअर. युनिट्स ऑफ ॲक्सेलरेशन इज इक्वल टू मीटर पर सेकंड स्क्वेअर, हे तुम्हाला कळालं असेल. ओके, पुढे जाऊया मित्रांनो, फोर्स अँड ॲक्सेलरेशन. Take a glass marble and let it roll on a big smooth table. After some time its velocity will decrease and it will stop. On carom board too, the carom coin pushed by a striker will move forward some distance. ओके मित्रांनो, आपल्याला नेमकं थोडक्यात काय सांगितलं बघा. समजा तुम्ही मार्बलच्या काचेच्या गोट्या तुम्ही खेळला असाल, खेळताना ज्यावेळेस तुम्ही मारतात त्यावेळेस ती गोटी जी आहे ती अतिशय बघा सुरुवातीला तिचा जो स्पीड आहे थोडक्यात आपण म्हणतो जास्त असतो, या पद्धतीने जाते आणि कुठेतरी एक वेळ अशी येते की तिथे थांबते. हे का घडतं, आता नेमकं का घडलं तर थोडक्यात तुम्हाला असं सांगता येईल, ज्यावेळेस ती जमिनीवर असेल, टेबलावर असेल, ती ज्यावेळेस जाते त्यावेळेस ती जी आपल्याला सांगता येईल, ती जी काचेची गोटी असेल नाही का, तर ती जी आहे तिचं फ्रिक्शन होतं. कशाशी होतं तर जमिनीवर असेल किंवा टेबल असेल त्याच्याशी, त्यामुळे तिचा जो स्पीड आहे, तिची व्हेलॉसिटी जी ती कमी होते नाही का, आणि मग ती काहीतरी ती थांबते, एका ठिकाणी ती थांबते, हेच आपल्याला सांगितलं आहे आणि हे आपल्याला कळतं आहे. ओके, किंवा कॅरम बोर्डचं उदाहरण दिलं बघा मित्रांनो, कॅरम बोर्ड आहे, तुम्ही कॅरम खेळलेला आहात नाही का. समजा या पद्धतीने तुम्ही एखादी गोटी मारली, ती या पद्धतीने इकडे जाते. आता आपल्या इथे समजा तुम्ही जास्त फोर्स लावला, कमी फोर्स लावायचा असेल, कॅरमवरती पावडर नसेल तर आपल्याला जास्त फोर्स लावा लागतो. समजा तेच पावडर आपण इथे टाकलं तर याला जर आपण कमी फोर्स लावला तर ही गोटीची ती पटकन जाते बघा नाही का, ही पटकन जाते. याचं कारण काय, पावडर टाकलं आहे म्हणजे नेमकं काय, नेमकं असं काय घडतं, पावडर टाकल्यानंतर ती गोटी जी आहे ती पटकन चटकन पुढे जाते, आणि पावडर नसेल तर ती गोटीला वेळ का लागतो, याचा कधी विचार केला आहे का, तर बघूया, तोच विचार आपल्याला इथे करायचा आहे. तर मित्रांनो, ज्यावेळेस आपण आता शिकलो, गोटीचं उदाहरण तुम्हाला सांगितलं, ज्यावेळेस गोटी जी ती घरंगळत जाते, एका ठिकाणी येऊन थांबते, नेमकं का कोण थांबवतो तिला, तर ते फ्रिक्शन आहे, त्याला पण मराठीमध्ये घर्षण म्हणतो नाही का, ते घर्षण जमिनीशी होतं, त्यामुळे त्याची वेलॉसिटी, त्याचा वेग जो आहे तो कमी होतो आणि ती एका ठिकाणी थांबते. मग इथे नेमकं तेच होतं, कॅरम बोर्ड आणि गोटी यामध्ये काय होतं, फ्रिक्शन होतं आणि त्यामुळे ती थांबते. मात्र ज्यावेळेस आपण पावडर टाकतो त्यावेळेस ते पावडर जे आहे ते फ्रिक्शन कमी करतं, ते फ्रिक्शन कमी केल्यामुळे ती गोटी जी ती जास्त लांब जाते, हेच आपल्याला मित्रांनो इथे सांगितलेलं आहे. ओके मित्रांनो, जर असा विचार केला आपण, समजा ते फ्रिक्शनच जर पूर्ण काढून टाकलं तर नाही का, फ्रिक्शनच जर पूर्ण काढून टाकलं तर आपण एखादी गोटी जर मारली आणि फ्रिक्शन जर 0 करून टाकलं, कारण की फ्रिक्शन जर आपण कमी केलं तर ती गोटी लांब जाते नाही का, गोटी लांब जाते. समजा पूर्णपणे फ्रिक्शनच आपण नाहीसं केलं तर ती गोटी जातच राहिलं, हेच न्यूटनने दाखवलं होतं. मात्र मित्रांनो, हे आपण पाहणार आहोत पुढच्या लेक्चरमध्ये, कारण की तो जो नियम आहे तो नियम आहे न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. जर तो आता घेतला तर तुम्ही कन्फ्यूज व्हाल, त्यामुळे मित्रांनो आपण इथे थांबूया आणि न्यूटन्स फर्स्ट लॉसाठी आपण पुढचा व्हिडिओ बघूया. तोपर्यंत मित्रांनो तुम्ही अभ्यास करा. धन्यवाद. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं आनंदी राहा. थँक्यू.